हॅलो एव्हरीवन, आज आपण SYBCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 4 अकाउंटिंग रेशो ॲनालिसिस इलिस्ट्रेशन नंबर 1 पेज नंबर 4.31 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेणार आहोत. The following balance sheet of Aroma Limited Anand as on 31st March 2025 disclose the financial position as follows. म्हणजे इथं त्यांनी आपल्याला अरोमा लिमिटेड आनंद या कंपनीची बॅलन्स शीट दिलेली आहे 31 मार्च 2025ची आणि त्यांनी ह्या बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला ॲसेट आणि लायबिलिटीबद्दलची इन्फॉर्मेशन डिस्क्लोज केलेली आहे, म्हणजे सांगितलेली आहे. इक्विटी अँड लायबिलिटी साईडला आपण पाहणार आहोत. इक्विटी शेअर कॅपिटल, रिझर्व्ह फंड आणि बिझनेस प्रॉफिट. तर हे जे तुमच्या 3 लायबिलिटीज आहेत ह्या इंटरनल लायबिलिटीज आहेत, म्हणजेच ह्या शेअर होल्डरांच्या लायबिलिटीज आहेत. म्हणजे हे शेअर होल्डरांना कंपनी हे जे इक्विटी शेअर कॅपिटल आहे, रिझर्व्ह म्हणजे साठवून ठेवलेले पैसे कोणाचे असतात, तर इक्विटी शेअर होल्डरांचे असतात. बिझनेसचा प्रॉफिट कोणाचा असतो, शेअर होल्डरांचा असतो. म्हणून ही ज्या 3 लायबिलिटीज आहेत ह्या शेअर होल्डरांच्या लायबिलिटीज आहेत, त्याला इंटरनल लायबिलिटी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे 7% मॉर्गेज डिबेंचर्स. हे 7% मॉर्गेज डिबेंचर्स आहेत, हे लाँग टर्म लायबिलिटी आहे किंवा त्याला आपण हे लाँग टर्म लोन म्हणू शकतो. आणि हे डिबेंचर्स हे पब्लिकमध्ये इश्यू केले जातात. ह्याला म्हणतात की जे डिबेंचर्स आहेत हे कुठं आपण इश्यू करतो, तर पब्लिकमध्ये करतो. म्हणून हे 7% मॉर्गेज डिबेंचर्स आहे, ते लाँग टर्म लोन आहे आणि त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट 7% आहे. तर ही एक्सटर्नल किंवा बाहेरचं देणं आहे. हे आपण लोन ह्याचा अर्थ असा आहे की डिबेंचर्स म्हणजे लोन टेकन फ्रॉम पब्लिक सेक्टरमधून आपण लाँग टर्मसाठी लोन घेतलेलं आहे. तर हे बाहेरचं देणं आहे. हे कोणाला द्यायचे आहेत, तर ज्या पब्लिककडून आपण लोन घेतले त्यांना द्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे ट्रेड पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट पेएबल ऑन 13 सप्टेंबर 2025. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे आपण बँकेतून लोन घेतलेलं आहे, FD वगैरे गहाण ठेवून मॉर्गेज काहीतरी दिले आणि लोन घेतलेलं आहे, किंवा कॅश क्रेडिटवर पण लोन मिळतं, त्याला पण बँक ओव्हरड्राफ्ट म्हणतात. ट्रेड पेएबल म्हणजे आपण व्यापार केलेला आहे, बिल दिलेलं आहे, बिल ऑफ एक्सचेंजमधला बिल्स पेएबल सारखंच आहे. त्याच्यानंतर दिले बिल ऑफ एक्सचेंज, हे पण बिल्स पेएबलच आहेत. म्हणजे आपण गुड्स काय केलेलं आहे, इथं ट्रेड पेएबल म्हणजे क्रेडिटर्स आहेत आणि बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे इथं बिल्स पेएबल आहेत. आणि त्याच्यानंतर लिहिलं आहे अनअर्न कमिशन, म्हणजे आउटस्टँडिंग कमिशन आहे. तुम्ही तिथं मेन्शन करून ठेवा, अनअर्न कमिशन म्हणजे आउटस्टँडिंग कमिशन आहे. हे द्यायचं राहिलं आहे कोणाला तरी कमिशन देणं आहे, बट हे एक्सटर्नल लायबिलिटी आहे. फक्त आता इथं लक्षात ठेवा, ट्रेड पेएबलपासून अनअर्न कमिशनपर्यंत ही तुमची करंट लायबिलिटी आहे, किंवा त्याला आपण एक्सटर्नल लायबिलिटी असं पण म्हणतो. तर तुम्हाला ह्या लेसनमध्ये काय करायचं आहे, करंट लायबिलिटी कोणती आहे, करंट ॲसेट कोणती आहे, इंटरनल आणि एक्सटर्नल लायबिलिटी कोणती आहे, शेअर होल्डरांचं देणं कोणतं असतं कंपनीला, म्हणजे इंटरनल लायबिलिटी म्हणजे शेअर होल्डरांना जे आपण देतो, काय देतो, शेअर कॅपिटल त्यांना परत देतो, त्यांचा साठवलेला रिझर्व जेव्हा कंपनी बंद होते तेव्हा त्यांना रिझर्व दिला जातो. प्रॉफिट जेव्हा कंपनी बंद होईल तेव्हा त्यांचा प्रॉफिट कोणाचा, म्हणजे इक्विटी शेअर होल्डरांचा प्रॉफिट इक्विटी शेअर होल्डरांना दिला जातो. म्हणून ह्याला आपण इंटरनल लायबिलिटी म्हणतो, कारण इंटरनल म्हणजे ते कंपनीचे ओनर असतात, म्हणजे ओनरची लायबिलिटी आहे. आणि लाँग टर्म डिबेंचर्स नेहमी लाँग टर्मच असतात. जर तुम्हाला ब्रॅकेटमध्ये शॉर्ट टर्म सांगितलं असेल तर मग ते शॉर्ट टर्म असतील, पण शक्यतो डिबेंचर्स हे लाँग टर्म लायबिलिटी असते, त्याला आपण नॉन करंट लायबिलिटी पण म्हणतो. तर हे लक्षात ठेवा की हे लोन टेकन फ्रॉम पब्लिक सेक्टर आहे, म्हणून हे बाहेरचं देणं आहे. आणि ट्रेड पेएबलपासून अनअर्न कमिशनपर्यंत ही तुमची करंट लायबिलिटी आहे. तुम्हाला ह्या लेसनमध्ये करंट लायबिलिटी, करंट ॲसेट, फिक्स ॲसेट हे ओळखता आलं पाहिजे, म्हणून मी क्वेश्चनला एक्सप्लेन करते, लक्षात ठेवा. तर हे अनअर्नला तुम्ही इथं लिहून ठेवा, आउटस्टँडिंग कमिशन आहे. म्हणजे हे 1-2 महिन्याचं कुणाचं तरी कमिशन द्यायचं राहिलेलं आहे, आपण देणार आहोत, पण हे शॉर्ट टर्म आहे. त्याच्यानंतर आहे इथं प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट. तर ह्या ज्या 2 ॲसेट आहेत, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट, ही फिक्स ॲसेट आहे जी लाँग टर्म असते. फिक्स ॲसेट कशी ओळखायची, तर आपण काय करतो, सुरुवातीला कंपनी फॉर्म करताना कंपनी कॅपिटल घेऊन येते, म्हणजे बिझनेससाठी काय लागतात, पैसे लागतात, ते पैसे घेऊन येते म्हणजे कॅपिटल आणते. मग कॅपिटल जमा केल्यानंतर त्या कॅपिटलच्या पैशातून काय केलं जातं, ज्या ॲसेट खरेदी केल्या जातात आणि त्या एकदाच कंपनीच्या लाईफमध्ये
लाईफमध्ये ते एकदाच खरेदी केल्या जातात, पुन्हा पुन्हा खरेदी केल्या जात नाहीत. लाईफमध्ये एकदाच म्हणजे असं नाही की एखादी मशीन जर बंद पडली तर आपण त्याच्या जागेवर दुसरी रिप्लेस करू, पण मशिनरी एकदाच घेऊ असं नाही की एका वर्षातून सारखं मशिनरी घेतोय असं नाही. तर आपण प्रोडक्शन करण्यासाठी जे आपल्याला लागणाऱ्या मशिनरी असतील, फर्निचर असेल, बिल्डिंग असेल, टूल्स असतील किंवा मोटार व्हेकल्स असतील, कॉम्प्युटर असतील, हे जे आपण एकदाच खरेदी करतो ते आपल्या फिक्स ॲसेट असतात. आणि त्या कशातून परचेज करतो तर कॅपिटलमधून. जे कॅपिटलमधून परचेज करतो ते तुमची फिक्स ॲसेट असते. तर इथं दिले प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट. ही लाँग टर्म लिहिलेलंच आहे म्हणजे दीर्घ मुदत. तर प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट ही तुमची फिक्स ॲसेट आहे किंवा त्याला आपण नॉन करंट ॲसेट असं पण म्हणतो. त्याच्यानंतर दिले स्टॉक इन ट्रेड, ट्रेड रिसिवेबल, बुक डेट्स आउटस्टँडिंग फॉर मोर दॅन 6 मंथ. आता बघा, ट्रेड रिसिवेबल म्हणजे बिल्स पेएबल सारखंच आहे, म्हणजे डेटर्स आहेत. तर डेटर्सना आपण माल विकलेला आहे, पण त्यांना किती महिन्याचा उधारीचा पिरियड दिलेला आहे? 6 महिने. मोर दॅन 6 महिन्यापेक्षा जास्तचा कालावधी दिलेला आहे. म्हणजे एवढं आपण देत नाही, 1-2 महिन्याची उधारी देतो, पण इथं 6 महिन्याचा उधारीचा कालावधी आहे, म्हणून इथं ट्रेड रिसिवेबल. आता इथं स्टॉक इन ट्रेड म्हणजे काय आहे? तर आपण कच्चा म्हणजे स्टॉक इन ट्रेड आपली करंट लायबिलिटी असते. करंट लायबिलिटी म्हणजे आपण ती काय करतो की पुन्हा पुन्हा खरेदी करतो. म्हणजे बघा, तुम्ही काय करता, स्टॉक संपला, असं समजा की तुमचं शॉप एक आहे, कपड्याचं खूप मोठं शॉप आहे, तुम्ही बिझनेस करताय, मग तुम्ही काय कराल, होलसेलरकडून स्टॉक घ्याल. मग तो स्टॉक विकला, परत कमी होणार आहे तुमच्या बिझनेसमधला, दुकानातला, शॉपमधला स्टॉक, मग कमी झाला की परत तुम्ही बाय करणार. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे स्टॉक खरेदी करण्याची सतत चालू असते. म्हणजे ते सायकल तुमची बंद होत नाही, ती सायकल तुमची सतत चालू असते. गुड्स परचेस करणं, विकणं, परत परचेस करणं, विकणं. तर त्याला आपण करंट ॲसेट म्हणतो की जी सतत क्रिया चालू असते. किंवा वर्षभर जेवढ्या पण ॲसेट आपण खरेदी करतो एका वर्षामध्ये, एका वर्षाच्या आतल्या ज्या ॲसेट्स असतात त्याला करंट ॲसेट म्हणतात. तर स्टॉक हा एका वर्षाच्या आत म्हणजे दरवर्षी आपण खरेदी करतो, म्हणून स्टॉक इन ट्रेड ही करंट ॲसेट आहे. ट्रेड रिसिवेबल म्हणजे आपण उधारीवर माल विकलेला आहे, तो पण 6 महिन्यापेक्षा जास्त, म्हणजे ह्याचा कालावधी 1 वर्षापेक्षा कमी आहे, म्हणून आपण ट्रेड रिसिवेबल ही करंट ॲसेट आहे. त्याच्यानंतर मार्केटेबल सिक्युरिटीज. आता इथे शॉर्ट टर्म आहे का लॉंग टर्म आहे दिलेलं नाही, तर आपण ह्याला काय म्हणायचं आहे, करंट ॲसेटच समजायचं आहे, कारण इथं ब्रॅकेटमध्ये सांगितलेलं नाही की ती सिक्युरिटीज म्हणजे शेअरसारखंच असतं. तर मार्केटेबल सिक्युरिटीज आहेत. तर ह्याचा आपल्याला पिरियड दिलेला नाही ब्रॅकेटमध्ये, लॉंग टर्म आहे का शॉर्ट टर्म आहे, तर ह्याला आपण शॉर्ट टर्मच समजूया. त्याच्यानंतर जेव्हा दिलं नसेल तेव्हा समजायचं की ते शॉर्ट टर्मच आहे. त्याच्यानंतर बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे बिल्स रिसिवेबल आहे, ते अमाऊंट आहे 58,200. तर हे आपल्या करंट ॲसेट आहेत. स्टॉक इन ट्रेडपासून बिल ऑफ एक्सचेंजपर्यंत एवढ्या सगळ्या ॲसेट तुमच्या करंट ॲसेट आहेत. आता नीट समजून घ्या, आपल्याला रेशिओ काढायचे आहेत. ह्या रेशिओमध्ये तुम्हाला खूप सारे रेशिओ काढायचे आहेत, म्हणून मी तुम्हाला अगोदर रेशिओ लिहून दिले नाहीत. तर तुमच्या बुकमध्ये बघा, इथं सगळे रेशिओ इथं लिहिलं आहे, फॉर्म्युला. तर सगळे फॉर्म्युले तुम्हाला इथं रिमेंबर म्हणजे तुमच्या लक्षात राहण्यासाठी इथं तुम्हाला पेज नंबर 4.28 वर सगळे फॉर्म्युले दिलेले आहेत. तुम्ही इथून पण लर्न करू शकता, मी म्हणून दिलेले नाहीत, एकदम लक्षात राहत नाहीत. आणि त्या फॉर्म्युल्याचे जे मिनिंग आहेत ते पण तुमच्या बुक्समध्ये, जर तुम्हाला कळलं नाही की ह्याच्यामध्ये काय येतं, तर इथून पुढं बघा, ह्या सगळ्या पेजवर म्हणजे पेज नंबर सांगते तुम्हाला. पेज नंबर आहे 4.17 पासून ते 4.17 पासून 4.28 पर्यंत तुम्हाला त्या रेशोबद्दलची माहिती किंवा त्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. म्हणजे करंट ॲसेटमध्ये काय काय येतं, करंट लायबिलिटीमध्ये काय काय येतं, कोणत्या ॲसेटचा समावेश करंट ॲसेटमध्ये होतो, कोणत्या लायबिलिटीचा समावेश करंट लायबिलिटीमध्ये होतो, ह्याचं सगळं एक्सप्लेन तुम्हाला मागं केलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला ह्या लेसनमध्ये अगोदरच सगळे रेशो दिलेले नाहीत, कारण ते तुम्हाला देऊन एकदम पाठ होणार नाहीत, लर्न होणार नाहीत. आणि ऑलरेडी तुमच्या बुकमध्ये पूर्ण फॉर्मॅट त्यांनी दिलेले आहेत आणि व्यवस्थित दिलेले आहेत, म्हणून मी त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला नाही. तर डायरेक्ट आपण क्वेश्चन सॉल्व करतो आहे. इथं सांगितलेलं आहे कॅल्क्युलेट द करंट रेशो. त्यांनी आपल्याला करंट रेशो कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. अँड ऑफर युअर कमेंट्स ॲज अ
प्रोफेशनल फायनान्शियल ॲनालिसिस. तर त्यांनी तर कमेंट द्यायला सांगितली की प्रोफेशनल फायनान्शियल ॲनालिसिस म्हणजे तुम्ही फायनान्शियल कंपनीची आर्थिक परिस्थिती कशी आहे त्याच्यावर कमेंट द्या असं विचारलं आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं करंट रेशो फाईंड करायचा आहे. करंट रेशो म्हणजे काय, तर करंट ॲसेट डिवाइड बाय करंट लायबिलिटी हा रेशो लर्न करायचा आहे. मग करंट ॲसेट मी तुम्हाला सांगितल्या. करंट ॲसेट कुठले आहेत, तर स्टॉक इन ट्रेड, ट्रेड रिसिवेबल, मार्केटेबल सिक्युरिटीज आणि बिल ऑफ एक्सचेंज ह्या तुमच्या करंट ॲसेट आहेत. करंट लायबिलिटी तर कोणत्या आहेत, तर ट्रेड पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, बिल ऑफ एक्सचेंज आणि अनअर्न कमिशन. तर एवढी तुमची करंट लायबिलिटी आहे, हे लक्षात ठेवा. मग आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरून रेशो काढायचा आहे. पण त्याच्या अगोदर मला असं तुम्हाला सांगायचं आहे की करंट रेशो हा जे आन्सर येईल जेव्हा पण तुम्हाला बॅलन्स शीट दिली असेल आणि बॅलन्स शीटवरून तुम्हाला रेशो फाईंड करायचे असतील. आता करंट ॲसेट कुठं असते, तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला. करंट लायबिलिटी कुठं असते, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. म्हणजे हा रेशो कशाशी रिलेटेड आहे, तर बॅलन्स शीटशी रिलेटेड आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्हाला बॅलन्स शीटचे रेशो येतील तेव्हा तुम्हाला क्वेश्चनला जे आन्सर तुम्ही फाईंड कराल ते रेशोमध्ये तुम्हाला इंडिकेट करायचं आहे. तर मग सगळ्यात पहिला आपण आन्सरला सुरुवात करायची आहे. आपण सुरुवात करूया. करंट ॲसेट रेशो फाईंड करायचा आहे. करंट ॲसेट रेशो आपण पहिलं लिहिणार आहोत कॅल्क्युलेशन ऑफ करंट सोल्युशन म्हणून. सोल्युशन नंबर 1 पहिला आहे कॅल्क्युलेशन of current ratio. Current ratio is equal to current asset divided by current liability आता नीट रेशो लक्षात ठेवायला, याला आपण इंटू 100 केलेलं नाही कारण आपण बॅलन्स शीटचे रेशो काढतोय आणि रेशो लिहायचा आहे, हिचा आन्सर येईल ते. तर आपण पहिलं काय करू, करंट ॲसेट म्हणजे काय ते लिहूया आपण इथं. करंट ॲसेट इज इक्वल टू, तुम्हाला कळावं म्हणून ह्या क्वेश्चनमध्येच मी दिलेले ॲसेट सांगते कारण खूप साऱ्या करंट ॲसेट असतात म्हणून मी इथं ज्या ज्या ॲसेट्स आपल्याला गिवन आहेत त्या सगळ्या ॲसेट्स मी इथं लिहिणार आहे. तर कोणत्या ॲसेट आहेत बघा, स्टॉक इन ट्रेड, कॉमा त्याच्यानंतर आहे ट्रेड रिसिवेबल, कॉमा अजून कुठले ॲसेट आहे बघा, त्याच्यानंतर आहे मार्केटेबल सिक्युरिटीज, मार्केटेबल सिक्युरिटीज आणि बिल ऑफ एक्सचेंज, बिल्स ऑफ एक्सचेंज. एवढ्या आपल्या ह्या लेसनमध्ये किंवा ह्या क्वेश्चनमध्ये आलेल्या एवढ्या करंट ॲसेट आहेत. ह्याला आपण 1 म्हणू, इथं आपण 2 म्हणूया करंट लायबिलिटीज. ट्रेड पेएबल, करंट लायबिलिटीमध्ये कोण कोण आहे बघा, ट्रेड पेएबल, त्याच्यानंतर आहे बँक ओव्हरड्राफ्ट, त्याच्यानंतर आहे बिल्स ऑफ एक्सचेंज, अनअर्न्ड कमिशन म्हणजेच आउटस्टँडिंग कमिशन आहे ते तुमच्या बुकमध्ये मेन्शन करून ठेवा. आता आपण इथं फॉर्म्युला टाकला करंट ॲसेट डिवाइड बाय करंट लायबिलिटी. मग करंट ॲसेटच्या आपण व्हॅल्यूज टाकू. करंट ॲसेट बघा स्टॉक आहे
पाहिजे तर इथं आपण लिहूया करंट ॲसेट स्टॉक इन ट्रेड आहे 94,800 स्टॉक इन ट्रेड. त्याच्यानंतर आहे ट्रेड रिसिवेबलची अमाऊंट आहे 2,90,000 प्लस करायचं आहे इथं 2,90,000 सगळ्या ॲसेटची टोटल करतो आहे आपण प्लस मार्केटेबल सिक्युरिटीज आहेत 47,000 आणि प्लस बिल्स ऑफ एक्सचेंज आहे 58,200 डिवाइड बाय त्याला आपण करंट लायबिलिटीज करणार आहोत. करंट लायबिलिटी आहे ट्रेड पेएबल तुम्ही बुकमध्ये बघा कुठं आहे ट्रेड पेएबल आहे 3,93,000 डिवाइड करतोय आपण 3,93,200 प्लस त्याच्यानंतर आहे बँक ओव्हरड्राफ्ट 1,00,000 बिल्स ऑफ एक्सचेंज 1,97,200 प्लस 9,600 एवढी आहे तुमची लायबिलिटी. तर आपण हा रेशिओमध्ये करंट ॲसेट डिवाइड बाय करंट लायबिलिटी म्हणून करंट ॲसेट डिवाइड बाय करंट लायबिलिटी आपण ह्याची टोटल करूया. काळजीपूर्वक टोटल करायची नाही तर मग ॲन्सर चुकू शकतं. तर एक मिनिट मी तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवते. 94,000 आपण इथं व्यवस्थित करूया. आता बुक्स लागणार नाही आहे आपल्याला. 94,800 प्लस 2,90,000 प्लस 47,000 प्लस 58,200 टोटल आली 4,90,000. ॲसेटची टोटल आली 4,00,000 या वरचेची 4,90,000 डिवाइड बाय लायबिलिटीची टोटल करायची आहे 3,93,200 प्लस 1,00,000 प्लस 1,97,200 प्लस 9,600 7,00,000. आन्सर आलं 7,00,000. लायबिलिटीची टोटल आहे 7,00,000. आता तुम्हाला काय करायचं आहे नीट बघा. आपण काय करतो 4,90,000 डिवाइड बाय 7,00,000 4,90,000 डिवाइड बाय 7,00,000 आन्सर आलं 0.7. तर आपण इथं लिहिणार आहोत आन्सर 0.7. आता इथं नीट बघा. तुम्ही जेव्हा आपण डिवाइड करता तर आपण काय करतो डिवाइड करताना की मोस्टली तर बघा तुम्हाला एक सांगते आपण काय केलं 4 इथं करून दाखवते. असं करतो आपण 4,90,000 डिवाइड बाय 7,00,000 सॉरी. तर तुम्ही काय करणार आहात ह्या 4 झिरोला 1 2 3 4 हे 4 झिरो गेले म्हणजे आन्सर काय आलं 49 डिवाइड बाय 70. आता 70च्या टेबलमध्ये आपल्याला 49 शोधायचं आहे. तर मग तुम्ही काय करणार आहात 17नी असं करणार 17नी 49ला डिवाइड करणार. बट हा छोटा नंबर आहे मग ह्याच्यावर झिरो घेणार आणि इथं पॉईंट देऊन तुम्ही डेसिमल पॉईंट देऊन पुढं कॅल्क्युलेशन करत जाणार. तर आता इथं तुमच्या लक्षात आलं 17 असं आहे 17 इंटू 7 केलं तर 7 0 जा 0 7 7 जा 49 हा आहे टेबल. मग तुम्ही म्हणणार आहात 7490 हे तुम्ही असं डिवाइड कराल. तर तुम्ही बघा आता इथं जर आपण असं केलं म्हणजे 71 जा 7 आणि इथं याला 0.70 असं करता. किंवा अजून एक बघा असं लिहिलं मी 10 डिवाइड बाय 5 तर तुम्ही काय म्हणता 5 1 जा 5 5 2 जा 10 म्हणजे आन्सर काय आलं 2/1. मग ह्याला रेशोमध्ये कसं लिहितो आपण 2:1 असं लिहितो. हे एक्झाम्पल म्हणून सांगितलं आहे फॉर एक्झाम्पल. म्हणजे हे पण तसंच आहे. तर हे 71 जा 17 आणि 17 0.7 जा 49 म्हणजे काय आलं ह्याचा आन्सर 0.7. 70 नाही लिहिलं 7 लिहिलं तरी चालेल 1:1 कारण ह्याचा आन्सर कसं आलं बघा 0.7 डिवाइड बाय 1. जेव्हा आपण डिवाइड बाय 1 असतो तेव्हा आपण लिहितो 0.7 1:1. तर हे तुमचं आन्सर येईल 1:1 कारण त्या नंबरच्या खाली 1 असतो. अजून एकदा बघा अजून एक एक्झाम्पल दाखवते तुम्हाला. आपण असं लिहिलं फॉर एक्झाम्पल म्हणून बघूया
4/8. तर आता डेसिमल पॉईंटमध्ये येईल, त्याच्यापेक्षा असं करू 8/4. तर तुम्ही काय म्हणणार आहे, 4 1 जा 4, 4 2 जा 8. म्हणजे लिहिणार कसं, 2 हा 1. म्हणजे हा 1 खाली याला रेशोमध्ये कन्वर्ट कसं करणार, 2:2 हा खालचा डिनॉमिनेटर इथं येतो 1, असं तुम्ही रेशोमध्ये लिहिता. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा पण तुमचा ॲन्सर असं डिवाईड करून असं येईल, जेव्हा तुमचा ॲन्सर असं येईल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, 1:1 लिहायचं आहे, हे विसरू नका. म्हणून रेशो टाकायचं आहे 0.7:1. हे झालं आपलं ॲन्सर. आता तुम्हाला महत्त्वाची टिप मला इथं सांगायची आहे, जो करंट रेशिओ असतो तो कसा पाहिजे, तर 2:1 यायला पाहिजे. हे जे ॲन्सर आलं ना, हे असं जर आलं तर हा बेटर रिझल्ट आहे. म्हणजे ॲसेट आपली 2% आहे, 2 आहे आणि लायबिलिटी 1 आहे. म्हणजे आपल्याकडं समजा 2 रुपये आहेत आणि आपल्याला लायबिलिटी 1 रुपया द्यायचे, तर तुम्ही देऊ शकता. लायबिलिटी म्हणजे देणं आहे. तुमच्याकडे 2 रुपये आहेत, त्याच्यातून तुम्ही 1 रुपया देऊ शकता. म्हणजे तुमची कंडिशन, जी फायनान्शियल पोझिशन आहे ती बेटर आहे. कधी, जेव्हा तुमचा रेशो 2:1 येईल तेव्हा. पण आत्ता रेशो काय आला, 0.70 किंवा 7 म्हणजे 7 पैसे. 7 पैसे नसतात म्हणून आपण 70 म्हणू, कारण 10 पैशाच्या पुढं पैसे चालू होतात. बघा, 100 रुपया कसा बनतो, 100 पैशाचा 1 रुपया बनतो, ₹1. एका रुपयामध्ये किती पैसे असतात, तर 100 पैसे असतात. मग आपले पैसे कुठून चालू होतात, 10 पैसे, 20 पैसे, 30 पैसे, 30 पैसे, 40 पैसे, 50 पैसे, 60 पैसे, 70 पैसे, 80 पैसे, 90 पैसे आणि 100 पैसे, म्हणजे ₹1. तर मग म्हणून आपण इथं 7 म्हणत नाही, त्याला 70 म्हणलं, कारण आपल्या मार्केटमध्ये 7 पैसे अस्तित्वात नाही आहेत. म्हणून आपण 70 पैसे 1:1, कारण आपल्याला कम्पेअर करायचं आहे. म्हणजे 1 रुपया लायबिलिटी आहे. बघा, आता उलट झालं, लायबिलिटी जास्त आणि ॲसेट कमी पैशात आहे. म्हणजे 1 रुपया पण पूर्ण नाही. म्हणजे तुमची ॲसेट काय आहे, ही ॲसेट आहे आणि ही लायबिलिटी आहे. 0.70 म्हणजे ही ॲसेट आहे आणि 1:1 म्हणजे ही लायबिलिटी आहे. तुमच्याकडं किती पैसे आहेत, तर 0.70 म्हणजे 70 पैसे आहेत आणि 1 रुपया तुम्हाला पेड करायचं आहे. तुम्ही करू शकता का, तुमच्याकडं पैसेच नाही आहेत, तर नाही करू शकत. मग तुमच्या कंपनीची कंडिशन काय आहे, पुअर आहे. मग हे आपल्याला इथं खाली कमेंटमध्ये सांगायचं असतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला शक्यतो जास्त नाही, कधीतरी विचारलं जाईल एखादी दुसरी कमेंट, तर आपल्याला इथं कमेंट करायची आहे. आपण इथं कमेंट आहे तुमच्या बुकमध्ये ऑलरेडी, मी इथं तुम्हाला रीड करून दाखवते, त्याचा मिनिंग सांगते. लिहिण्यात मी वेळ घालवत नाही, व्हिडिओ मोठा मी बनवत नाही, म्हणून आपण थोडं रीड करून बघूया काय दिलं आहे. तर इथं आहे, त्यांनी सांगितलं आहे, ॲज ॲन प्रोफेशनल फायनान्शियल ॲनालिसिस इट इज ॲडवायझेबल दॅट. म्हणजे तुम्ही काय कराल, फायनान्शियल पोझिशनबद्दल ॲडवाईज द्याल. आपल्या ह्या रेशोवरून आपल्याला ॲडवाईज काय मिळालं, तर इथं असं आलं की द करंट रेशिओ इन द अबव केस, वरच्या केसमध्ये करंट रेशिओ आहे तो करंट अबव केस वर्क्स आउट टू बी 0.70:1. इट मीन्स to discharge the current liability of ₹1, the company has only 0.70 म्हणजे 70 पैसेच कंपनीजवळ आहेत. 75 पैसे ॲसेट अवेलेबल, म्हणजे 75 पैशाची ॲसेट अवेलेबल आहे की जेव्हा कंपनीला 1 रुपया लायबिलिटी द्यायची आहे. म्हणून पुढं सांगितलं आहे, नॉर्मली 2:1 इज अ कन्सिडर्ड ॲज अ स्टँडर्ड हेल्दी करंट रेशो. हेल्दी करंट रेशो काय आहे, तर 2:1 आहे. पण आपला ॲन्सर काय आलं, 70:1 आलं. तर ॲन्सर म्हणून त्यांनी सांगितलं हा रेशो हेल्दी आहे, बट आपला आलेला नाही. म्हणून त्यांनी पुढं सांगितलं आहे, दस द प्रेझेंट रेशो सीम टू बी लोअर दॅन द स्टँडर्ड रेशो विच इंडिकेट. म्हणजे हा काय आहे, लोअर आहे. स्टँडर्ड रेशोपेक्षा हा जो आन्सर आलेला आहे हा लोअर रेशो आहे. मग तो आपल्याला इंडिकेट काय करतो, तर विच इंडिकेट्स क्लिअरली दॅट द शॉर्ट टर्म सॉल्वन्सी किंवा लिक्विडिटी पोझिशन्स ऑफ द कंपनी इज व्हेरी पुअर. म्हणजे कंपनीकडं जी शॉर्ट टर्म इन्सॉल्वन्सी आहे, म्हणजे देणं पेड करण्याची जी क्षमता आहे ती काय आहे, लोअर आहे. म्हणून ह्या कंपनीची फायनान्शियल पोझिशन व्हेरी पुअर आहे. ॲसेट कमी, लायबिलिटी जास्त आहे. हे लक्षात ठेवा. एवढंच लिहा, हे खाली काय लिहायचं गरज नाही आहे. म्हणून त्यांनी लिहिलं आहे, इफ इट मे फाइंड अ डिफिकल्ट इव्हन टू
हॉनर इज शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन्स इज नियर फ्युचर. म्हणजे फ्युचरमध्ये आपण ही शॉर्ट टर्म कंडिशन आहे, फ्युचरमध्ये तुम्ही त्याला काय ऑब्लिगेशन्स लावून तुम्ही तिची कंडिशन सुधारू शकता. बट तुम्ही इथपर्यंत पुअरपर्यंत लिहिलं, एवढे इन्फॉर्मेशनमध्ये लिहिलं तरी खूप झालं, जास्त काय कमेंट द्यायची गरज नाही. तर आता आपण पुढं त्यांनी सांगितलं आहे, जर समजा तुम्ही काय करू शकता, ह्या पोझिशनमधून बाहेर पडायचं असेल तर कंपनी काय करू शकते, तर इथं सांगितलं आहे हे सेकंड नंबरची नोट नाही लिहिली तरी चालेल, डायरेक्ट थर्ड नंबरची नोट लिहू शकता तुम्ही. द करंट पोझिशन कॅन बी इम्प्रूव्ह इन फ्युचर. बघा, जर आपल्याला फ्युचरमध्ये जे करंट पोझिशन आहे त्याला जर इम्प्रूव्ह करायचं असेल तर अडॉप्टिंग द फॉलोइंग पॉसिबल मेजर्स. म्हणजे खालील काय करा, तुम्ही मेजरचं अडॉप्ट करा, म्हणजे स्वीकारा, आणि ह्याचा अवलंब करून खाली दिलेल्या जे मेजर्स आहेत, मेजरमेंट आहे, ह्या मेजरमेंटचा वापर करून फ्युचरमधील तुमची जी कंपनीची पोझिशन आहे त्याला इम्प्रूव्ह करू शकता, तिच्यामध्ये सुधारणा करू शकता. म्हणून इथं लिहिलं आहे प्लाविंग बॅक ऑफ प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करा. रायझिंग अ न्यू इकॉनॉमिकल लॉंग टर्म फंड विथ फेवरेबल टर्म्स अँड कंडिशन्स. म्हणजे फेवरेबल टर्म्स अँड कंडिशन म्हणजे ज्याच्या टर्म्स अँड कंडिशन फेवरेबल आपल्या दृष्टीनं योग्य असतील, तुम्हाला असं योग्य वाटतील किंवा अनुकूल वाटतील, अशा फेवरेबल कंडिशन्स बघून तुम्ही काय करा, लॉंग टर्मसाठी न्यू इकॉनॉमिकली लॉंग टर्म फंडामध्ये इन्व्हेस्ट करा, लॉंग टर्म फंडामध्ये इन्व्हेस्ट करा. पण त्याच्या कंडिशन्स कशा पाहिजेत, आपल्या फेवरमध्ये पाहिजेत, तर मग तुमच्या कंपनीची इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. हे झालं आपलं कमेंट. तर एवढं तुम्हाला इथं लिहायचं आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या सोप्या लँग्वेजमध्ये पण लिहू शकता. आणि ह्या लेसनमध्ये खूप सारे रेशिओज आहेत, आपण थोडे थोडे करूया, एकदम तुमच्या लर्न होणार नाहीत. फक्त आज काय शिकायचं आहे तर करंट ॲसेट अँड करंट लायबिलिटी म्हणजे काय ते ह्या क्वेश्चनमध्ये तुम्ही बघून घ्या, आणि करंट रेशिओ आज लर्न करून ठेवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.